झाली स्वच्छ स्वच्छ झाली. हे बघा, हे बघा, किती घाण आहे. दिसले? हे बघा, लोखंडाची माझी कढई कशी झालेली साईडने. माझी लोखंडाची कढई जी आहे ती क्लीन करते. तर हे बघा, या ठिकाणी हे अशी साईडला अशी खराब झाली, बघितली. आतून आपण केली, हे बघा
असं पकडायचे आणि असं करायचं की आपण खूप आपण काहीतरी तळत असतो ना सारखं, तर हे सगळं लागलेलं असतं. हे बघा, हे बघा. आम्ही याच ठिकाणी स्क्रूड्रायव्हर घेतलाय मोठा. हे बघा, हे बघा. या कड्या आहेत ना, ह्या कड्या सुद्धा खूप, ह्याच्या कड्या आहेत ना, ह्या सुद्धा खूप घाण झाल्या होत्या, अगदी स्टिकी. तर आपण सुद्धा क्लीन केलंय मस्त. दिसते छान झाली की नाही, अगदी सुंदर. हे बघा, ही सुद्धा चकाचक दिसलं का, ही सुद्धा अगदी चकाचक झाली. मध्ये ही चांगलीच आहे, तर हे बघा मध्ये चांगले, हे साईडला आपलं लागतं की नाही, तर ते काळी झाले ते. कढीपेक्षा प्लेनच चांगल्यात, त्या कड्या खराब होत नाही, हो ना. माझा मुलगा म्हणे नवीन घेऊन ये मम्मा. चला बघा, झाली स्वच्छ झाली. उडतं बरं का, जरा जपून. चला झाली, क्लीन झाली आपली. तुम्हाला दाखवू का, लोखंडाची कढई आपली क्लीन झाली, दाखवते तुम्हाला. हे बघा खाली किती उडाले पहिलं, हे बघा, पाहिलं ना तुम्ही कसं उडाले ते सगळं शेगडीवरती. तर गॅस स्टोवच्या आजूबाजूला सगळं उडालेलं आहे, तुम्ही बघितलंच. पण ही स्वच्छ धुवून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते. आणि आपण आता स्वच्छ धुवू. आता मला सुद्धा छान घासून घेणार आहोत. हे बघा आपली ही कढई अगदी सुंदर झाली की नाही, हे बघा, वाव.
एकदम स्वच्छ. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायचा काही उद्देश नव्हता, नाहीतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हातात घेऊन ती किती काळी कुट्ट झाली आहे पाठीमागून आणि पुढून दाखवली असती. पण व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आली असेल मागची बाजू कशी ती काळी झालेली होती. मी भारतात गेले, 8 महिन्यासाठी होते भारतात, आणि माझ्या मुलांनी आणि माझ्या नवऱ्याने मिळून या कढईची अशी अवस्था केलेली. पदार्थ तळून तळून ही आमची खास तळणीची कढई आहे होती, त्यामुळे ती मला वापरता पण येईना. तर मी काही ती टाकून दिली नाही. मुलगा म्हणत होता, मम्मा तू नवीन घेऊन ये. नवीन विकत घ्यायची कढई लोखंडाची म्हणजे भारतात मला जायला पाहिजे. अमेरिकेमध्ये काही लोखंडाची कढई मिळत नाही आणि आता मी परत कधी भारतात येईन हे मला माहिती नाही. म्हणून मी पुढचा हा पार्ट मी तुम्हाला दाखवला क्लिनिंगचा. तर काही जास्त लागत नाही, फक्त एक स्क्रूड्रायव्हर आणि लोखंडाची एक खुर्पी, आणि गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि छान कडकडीत तापवायची आहे, आणि गॅसवरती असतानाच ते क्लीन करायचं आहे मी दाखवलं त्याप्रमाणे. आणि मी स्क्रूड्रायव्हरचा जास्त वापर केला आहे. माझ्याकडे लोखंडाची खुर्पी नाही आहे अमेरिकेत, आणि मी स्टीलच्या उलथणीचा थोडा वापर केलेला आहे. तर रोज अर्धा ते 1 तास तुम्ही क्लीन करा, म्हणजे तुम्हाला थकायला पण होणार नाही. आणि संपूर्ण क्लीन झाली की साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अमेरिकेमध्ये काही भारतासारखा साबण नसतो भांडे घासायचा, तर या ठिकाणी लिक्विड सोप असतो भांड्यांसाठी, तर तो मी या ठिकाणी वापरून नंतर ती कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि तुम्ही हा रिझल्ट बघतच आहात, अगदी छान निघाली आहे. एकाच दिवशी आपले हात दुखवून घ्यायचे नाही आहेत, तर थोडे थोडं करायचं आहे 2-3 दिवसात. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि तुमची कढई कशी स्वच्छ झाली कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण या ठिकाणी कोणताही प्रॉडक्टचा वापर केला नाही, कोणतंही केमिकल वापरलेलं नाही. हा व्हिडिओ आवडल्यास इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा, त्यांनाही याची मदत होईल. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.